रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणापुढे गुरुची विद्या गुरुवर उलटली अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे. ऐकूया. एका मेंढपाळाचे मेंढर चोरीला गेले. तो बिचारा दुःखी झाला. इकडे तिकडे शोधाशोध त्याने केली आणि एका ठिकाणी त्याने ते आपले मेंढर ओळखले. मग ज्याने ते चोरून नेले होते त्याला तो म्हणाला, का हो, हे तुम्ही माझे मेंढर चोरून आणलेत? तो म्हणला, वा, कशावरून म्हणताय चोरून आणले म्हणून? माझे मेंढर आहेत. तो म्हणला, नाही नाही, मी खोना खाना केलेले आहे, ते माझे आहेत. ओरडून दाखवले की ते मेंढर ओरडायला लागले वगैरे आणि माझेच मेंढर आहेत. तो म्हणला, नाही नाही, अशाने काय सिद्ध होत नाही म्हणाले, तुमचे नाही, माझे मेंढर आहेत. तो ऐकायला तयार नाही. मग त्या मेंढपाळ परत घरी आला आणि वकिलाचा सल्ला घेतला त्याने. म्हणले, व असे असे मेंढर माझी चोरी गेलेत, ते मी ओळखले, तो माणूस कबूल होत नाही. आणि मग काय करायचं? वकील म्हणाले, मी केस लढवतो, केस यशस्वी झाली तर तुम्हाला 500 रुपये फी द्यावी लागेल. तो म्हणला, हो हो देईल ना म्हणाले. बरं. आणि मग मी त्याच्यावर पोलीस कंप्लेंट करून त्या आरोपीला मेंढरासह कोर्टामध्ये आणतो आणि तू फक्त जर न्यायाधीशाने काय प्रश्न विचारला तर तू काही उत्तर न देता बॅ एवढंच करायचं. बरं बरं म्हणाले. आणि तुझा जो वेशभूषा असते ना नेहमीची, मेंढपाळाची, गोंगडी खांद्यावर, काठी, ते घोंगरे काठीला वगैरे, अशा पद्धतीने तू त्या कोर्टामध्ये जे आहे तशीच अगदी ओरिजिनल तुझं आहे तसं नेहमीचं यायचं आणि उत्तरं देण्याच्या ऐवजी फक्त बॅ एवढंच करायचं. हो म्हटले. म्हणले, 500 रुपये फी पडेल, फी दे म्हणाले. म्हणले, माझ्याकडे आज नाही आहेत, मी नंतर देईल. बरं बरं म्हणाले, माझा विश्वास आहे तुझ्यावर. झालं. आणि मग त्या वकिलाने पोलीस कंप्लेंट केली. त्या आरोपीला मेंढरासकट न्यायालयात बोलवलं, हजर केलं. तारखेप्रमाणे ती तारीख सुरू झाली. सुरू झाल्यानंतर न्यायाधीशाने विचारलं त्या मेंढपाळाला, ज्याचे मेंढर चोरी गेले होते त्याला. म्हणले, का रे, तू या व्यक्तीला ओळखतोस का? म्हणले, बॅ, अरे हा ओरिजिनल मेंढपाळ दिसतोय बरं का, मोका दिसतोय, बिचारा मेंढरात वाढलेला दिसतोय. हा, हे जे मेंढर आहेत हे तुझेच आहेत का? बॅ. आणि मग असे 2-4 प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर हेच असायचं, बॅ. नंतर मग न्यायाधीशाला असं वाटलं की हा आणि तो दुसरा जो होता चोर, तो जरा चॅप्टर वाटला, सराईत गुन्हेगार वाटला. आणि म्हणून तो निकाल या मेंढपाळाच्या बाजूने लागला आणि त्याला त्याचे स्वतःचे मेंढरं मिळाले. त्याने ते मेंढरं घरी आणले. घरी आल्यानंतर त्याला आनंद झाला आणि हे वकील साहेब फी मागण्यासाठी त्याच्याकडे गेले. म्हणले, काय रे, कसं काय झालं, कशी केस लढवली, यशस्वी झाली की नाही, मेंढरं मिळले काय तुझ्या? हो म्हणले, पण माझी फी द्या ना. बॅ, अरे माझी 500 रुपये फी ठरली ना तुझ्याकडे, बॅ. अरे म्हणले, बरं, आता हे मलाच ब्या करायला लागला, मीच तुला शिकवलं, माझे 500 रुपये फी केस लढवल्याचे, बॅ. आता मग त्याने डोक्याला हात लावला. म्हणले, माझीच विद्या माझ्या उलटवली, कुठं या धनगराच्या नादी लागता, चला आपल्या घरी. आणि मग तो बॅ बॅ करीतच घरी गेला आणि हा वीत आपल्या मेंढरामध्ये सामील झाला. याला आनंद झाला. तेव्हा काही माणसं व्यावहारिक जे हुशारी वापरतात ना, ते अशा पद्धतीचे, ते सामान्य दिसतात पण त्यांच्या डोक्यातसुद्धा काही आडाखे असतात, काही युक्त्या असतात आणि त्याचा फायदा ते कधीकधी उठवत असतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, व्हावे धटासी धट, उद्धटाशी व्हावे उद्धट. त्यामुळे काही लोकांना ओळखूनच त्यांच्याबरोबर व्यवहार करायला हवा, अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा गुरुची विद्या गुरुवर उलटली, तसं उलटू नये. म्हणून जो सल्ला द्यायचा आहे ना, तर सल्ल्याची फी यानंतर आपण अगोदरच घेतली पाहिजे. चांगली विद्या त्या वकिलाला बोवली आणि मग तो मात्र पैसे घेतल्याशिवाय केस घ्यायचा नाही, वकीलपत्रच घ्यायचं नाही. असं मग तो धडा काही सामान्य माणसंसुद्धा अशा वकिलांना, सीएंना, सगळ्यांना धडा शिकवू शकतात.
त्यांच्याकडे ज्ञान असतं, हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.